नमस्कार. सक्षम कन्या विकास संस्था अध्यक्ष विद्याताई कडा. आमची संस्था आरोग्य, महिला सक्षमीकरण, एकल महिला, अपंग व्यक्ती, पर्यावरण, गरजू लोकांना मदत, पूरग्रस्तांना मदत, महिला बचत गट यावरती काम करते. कोविडमध्ये एकल झालेल्या पती मयत झाल्यामुळे एकल झालेल्या महिलांसाठी पुनर्वसन करण्यासाठी एकल महिला पुनर्वसन समिती गठीत झालेली आहे. त्या समितीचे मी समन्वयक म्हणून मुंबईमध्ये काम पाहते. एका संस्थेकडून आमच्या संस्थेला या महिलांसाठी रोजगार मिळावा म्हणून पिठाच्या चक्क्यांचे वाटप करण्यात आले. आरतीताई पांचाळ, मीनाताई कांबळे, मंगलताई रहाटे, सविताताई ठाकूर पांचाळ यांना 5 महिलांना पिठाच्या चक्क्या दिल्या. आज त्या घरातून आपला व्यवसाय करत आहे. कोविडमध्ये एकल महिलांसाठी सक्षम कन्या विकास संस्था एकल महिला पुनर्वसन समितीच्या माध्यमातून कोविडमध्ये विधवा झालेल्या महिलांसाठी दिवा स्टेशन येथे पोळी भाजी केंद्र सुरू करून 6 महिलांना रोजगार देण्यात आला. कारण ह्या महिला ट्रेननी प्रवास बंद होता, घरांमध्ये कामं मिळत नव्हती, परिवाराचा बोज होता. अचानक पती गेल्यामुळे आत्महत्या सोडून त्यांच्याकडे कुठलाच प्रश्न नव्हता. त्यामुळे ह्या महिलांसाठी पोळी भाजी केंद्राची सुरुवात करून यांचं पुनर्वसन करण्यासाठी सक्षम कन्या विकास संस्था एकल महिला पुनर्वसन समिती यांनी चांगल्या पद्धतीत मदत केली. कोविडमध्ये लोकांना धान्य, अन्न, हॉस्पिटलमध्ये मदत, ब्लड मदत अशा प्रकारचं मदत करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात 11 गावं पुराने वाहून गेली. त्यांना मदत व जनजागृती लोकांमध्ये करण्यासाठी सक्षम कन्या विकास संस्था आणि जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, हिंगोली, जालना येथील काही कार्यकर्त्यांनी येऊन पाहणी केली आणि त्या 11 गावांना पूर आलेला लोकांना माहिती करण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना विनंती केली आणि सक्षम कन्या विकास संस्थेतर्फे, जिजाऊ ब्रिगेडतर्फे लोकांना 500 लोकांना घरातली 5-5 भांडी देण्यात आली. औरंगाबाद येथील वैशाली कडू मॅडम, अनिता काळे यांनी ब्लँकेट आणि काही मदत केली. हिंगोली येथून काही मदत आली. अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी मदत मिळण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. बऱ्याचशा काही घडामोडी पुढे करण्यात आल्या. कृषी मंत्री माननीय आदरणीय दादाभाऊ भुसे साहेब, आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शिल्पाताई देशमुख
यांच्या माध्यमातून निवेदनपत्र देऊन शिष्टमंडळाला बोलवण्यात आले आणि पुढील कारवाई आणि त्यांना मदतीचा हात भुसे साहेबांनी चांगल्या पद्धतीत दिला. त्यांचे मी आभार मानते. कोविड काळामध्ये शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आमच्या संस्थेने शेतीमाल, भाजीपाला विक्री, शहरात गरजू लोकांना शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि त्यांच्यापर्यंत भाज्या पोचवण्याचं काम आमच्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीत केलं. कोविड महिलांना सर्व सरकारी दाखले काढून देण्यास मदत, अपंग लोकांना मदत, असं उत्पन्न दाखला, डोमासाईडचा दाखला, रहिवासी दाखला काढण्याचे काम आम्ही पुढे सुरू केले. 6 सप्टेंबर माझ्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. दिल्ली व इतर भागातील काही कार्यकर्त्यांनी, व्यावसायिकांनी शालेय साहित्य देण्यात आले. वाढदिवसानिमित्त भेट शालेय साहित्यांची देण्यात आली आणि ते गरजू आणि गरीब मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या संस्थेने केले. धन्यवाद.